अ, शहादा तालुक्यामध्ये ज्या मुलींवर महिलांवर अत्याचार होतात असे असंख्य प्रकार घडलेले आहेत आणि घडत आहेत. काही प्रकरण इज्जतीच्या बदनामी होईल किंवा धनाटे लोक काही आम्ही दाबून देत आहेत. तर अशा ज्या प्रकरण निघत आहेत जे काही समाज हे दाबून घेत आहेत तर त्यांना काय आव्हान करू इच्छिता तुम्ही? खरं म्हणजे शहादा पुरोगामी चळवळीचा तालुका आहे आणि इथं एका दलित अल्पवयीन मुलीवर जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या मुखमोठेपणासाठी फक्त एका समाजाने पुढाकार घेतला आहे. परंतु या ज्या घटना आहेत त्या घटना प्रत्येक समाजामध्ये घडत आहेत कमी अधिक प्रकारामध्ये. आता काही महिन्यापूर्वी आपला नागगिरी येथील अल्पवयीन पोरगी जी ब्राह्मणपुरीला त्याचं मोठं म्हणजे स्कॅन्डल निघालं. त्याच्यामध्ये एकदम धनाढ्य लोक होती. आता परवा तुमच्या एका 3 वर्षीय मुलीवर इथं हे झालं, लैंगिक शोषण झालं मालेगावच्या वरच्या. अशा घटना घडतायत. इथं तुमच्या होनाकाम बर्डीमध्ये घटना घडली होती. आता सलसाडीला आश्रमशाळेमध्ये घटना घडली आदिवासी मुलीवर. म्हणजे या ज्या घटना आहेत या घटना अगदी म्हणजे मानसिक विकृत असणाऱ्या हे जे काही लोक शिक्षक आहेत त्यांना यांचा बंदोबस्त केला पाहिजे. आणि तिथं आपण जी आता ही जी घटना घडली शहाद्यामध्ये प्रवक्ता अकॅडमीचा जो संचालक आहे योगेश शेंडे नावाच्या, असे अनेक जे काही संचालक आहेत जे काही अशा चालत आहेत तिथं ज्यांचे पैसे कमवायचे एक वेगवेगळं साधन आहे. त्यांना तिच्या मुली आपल्याकडे येतात शिकायला, त्यांचा तो आता उद्देश आलेलाच नाहीये. तर अशी जी मानसिक विकृत असणारी जी लोक आहेत त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. आणि हे खरं आहे की धनाढ्य लोक अशा काही घटना ते दाबून टाकतात. परंतु हे जे शिकणारे जे गरीब पालकांच्या ज्या मुली आहेत ज्या शिकायला जातात त्यांच्यावर हा अन्याय होतच असतो. तो आता एकीकडे आपण सांगतो की बेटी बचाव बेटी पढाओच्या घटना सांगतात, परंतु त्या दृष्टीने इकडे तसं ऍक्शन होताना दिसत नाही. कारण शाळेमध्ये सुद्धा ज्या 8 ते 10च्या ज्या मुली आहेत ज्या म्हणजे किशोरवयीन मुली आहेत त्यांच्यासाठी असे काहीतरी अभ्यास वगैरे घेतले गेले पाहिजेत. किंवा त्यांना कोणी त्रास दिला, त्यांना काही कोणी चुकीचं नजरेने पाहिलं किंवा चुकीचा स्पर्श केला तर अशा शिक्षकांना किंवा तसा तो स्पर्श त्यांना ओळखता आला पाहिजे. अशा ट्रेनिंग किंवा त्या मुलीच्या त्या शाळेमध्ये किंवा त्या क्लासेसमध्ये त्यांचे एखादा ग्रुप त्यांचे मंडळ तयार करून त्यांच्या काही अशा काही त्यांच्यावर कोणतरी हे केलं असेल तर त्याच्याबद्दलची तक्रार दाखल करण्याचा बॉक्स तिथं असला पाहिजे. जेणेकरून अशा घटना आणि तो बॉक्स दररोज 2 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी तो बॉक्स उघडण्यात यावा. जेणेकरून ते नाव गोपनीय ठेवण्यात येईल की कोण शिक्षक किंवा कोण संचालक किंवा कोणता व्यक्ती अशा मुलीचा काही विनयभंग करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशांना पायबंद बसण्यात यावा. प्रवक्ता खाजगी क्लासेसचं प्रकरण रफादफा करण्यात आलं किंवा जामिनावर सोडल्या तर पुढचं पाऊल काय राहणार? निश्चितपणे जर त्याला जामिनावर सोडला, कारण त्याच्यावर आता पोक्सो अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल आहे, पोक्सो आणि ॲट्रॉसिटी. याच्या अर्थ तो पोक्सो मध्ये त्याला काही जामीन मिळण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पण त्याला मदत करणारे जे कोणी लोक असतील जर तो सुटलाच बाहेर तर समाजाच्या खूप मोठ्या प्रमाणात उद्रेक होऊ शकतो. याची दखल शासनाने सुद्धा घ्यायला पाहिजे. आता आपण बघितलं तर मी आणि वनिता सोडलं तर तिसरी बाई आपल्यामध्ये नाही. आणि हे आपल्या मनाला कुठेतरी टोचायला पाहिजे असं वाटतं म्हणून मी बोलते. प्रत्येकाच्या घरामध्ये आई असेल, बहीण असेल, वहिनी असेल, मुलगी असेल, पत्नी असेल, ह्या ज्या आहेत या अर्ध आकाश आहे आपल्या समाजाचं. आणि असं म्हणजे मुलीच्या वरती झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी फक्त पुरुष जमा होत आहेत. यातून एक वेगळा संदेश जातो की आमच्या समाजाच्या बायांची संरक्षणाची जबाबदारी फक्त पुरुषांवरती आहे. आणि पितृसत्ताक व्यवस्थेचा हाच संदेश असतो की पुरुषांनी नियंत्रण ठेवायला पाहिजे बायांच्यावरती. बाया कधी आपल्या समाजातल्या बाया मोकळेपणे अशा येतील आपलं दुःख मांडतील, हे होण्याची गरज आहे. इथेच जर अगदी म्हणजे हे 200 पुरुष असतील 50 जरी बाया असत्या तरी सुद्धा मी म्हटलं असतं की खूप चांगली सुरुवात आहे. पण ही सुरुवात कधी करायची, कशी करायची हे पण आपल्याला ठरवायचं. बाई ही घरात पण सहन करत असते आणि बाहेर पण सहन करत असते, पण तिला स्वतःला
एक मोकळी स्पेस पाहिजे तिचा मनातलं दुःख व्यक्त करण्यासाठी, आणि ती आपण कधी देणार हा माझा सगळ्या समाजाला प्रश्न आहे. आपण सुरुवात नाही केली तर काय? मनुस्मृती जी आहे, आपण मनुस्मृतीच्या विरोधामध्ये बोलतो. मनुस्मृतीच्या विरोधामध्ये का बोलतो? तर जाती व्यवस्था तिला समर्थन करणं, जाती व्यवस्था राबवणं आणि जाती व्यवस्थेमार्फत शूद्र आणि अतिशूद्र म्हणून ज्या गणल्या जातात जाती, त्यांचं निर्दालन करणं, त्यांच्यावर गुलामी लादणं, हे मनुस्मृतीचं जसं काम आहे, तसं मनुस्मृती ही जशी जाती व्यवस्था टिकवून ठेवते तशी पितृसत्ताक व्यवस्था सुद्धा टिकवून ठेवते. आणि पितृसत्ताक व्यवस्था ही प्रत्येक जातीमध्ये आहे, प्रत्येक घरामध्ये आहे. घरामध्ये आमचे एक मित्र म्हणायचे की सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी जी चळवळ सुरू केली त्यानंतर घराघरातून सावित्री जन्माला आली, पण ज्योतिबा अजून कुठे दिसत नाही. तर ते ज्योतिबा आपल्या घरामध्ये जन्माला येऊ देत. ज्योतिबांनी जसं सावित्रीबाईंना पुढे केलं आणि हिंमत दिली आणि एक समर्थ व्यक्तिमत्व स्त्रियांच्या प्रश्नावरती, जातीच्या प्रश्नावरती, एकूणच समाजामध्ये जी काही गुलामी आणि त्याला धरून जे वर्चस्व वरच्या जातींचं चाललेलं आहे त्याच्या विरुद्ध समाजाला तयार करण्यासाठी, म्हणून तेवढी ताकद, तेवढी हिंमत सावित्रीबाईंना दिली. आपल्या समाजातून सुद्धा अशा सावित्रीबाई निर्माण करण्यासाठी तुमचं सहकार्य हवं आहे. आत्ता आपण बघितलं तर मी आणि वनिता सोडलं तर तिसरी बाई आपल्यामध्ये नाही. आणि हे आपल्या मनाला कुठेतरी टोचायला पाहिजे असं वाटतं, म्हणून मी बोलते. प्रत्येकाच्या घरामध्ये आई असेल, बहीण असेल, वहिनी असेल, मुलगी असेल, पत्नी असेल, ह्या ज्या आहेत या अर्ध आकाश आहे आपल्या समाजाचं. आणि असं म्हणजे मुलीच्या वरती झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी फक्त पुरुष जमा होत आहेत. यातून एक वेगळा संदेश जातो की आमच्या समाजाच्या बायांची संरक्षणाची जबाबदारी फक्त पुरुषांवरती आहे. आणि पितृसत्ताक व्यवस्थेचा हाच संदेश असतो की पुरुषांनी नियंत्रण ठेवायला पाहिजे बायांच्यावरती. बाया कधी आपल्या समाजातल्या बाया मोकळेपणे अशा येतील, आम्ही आपलं दुःख मांडतील, हे होण्याची गरज आहे. इथेच जर अगदी म्हणजे हे 200 पुरुष असतील, 50 जरी बाया असत्या तरी सुद्धा मी म्हटलं असतं की खूप चांगली सुरुवात आहे. पण ही सुरुवात कधी करायची, कशी करायची हे पण आपल्याला ठरवायचं. बाई ही घरात पण सहन करत असते आणि बाहेर पण सहन करत असते, पण तिला स्वतःला एक मोकळी स्पेस पाहिजे तिचा मनातलं दुःख व्यक्त करण्यासाठी, आणि ती आपण कधी देणार हा माझा सगळ्या समाजाला प्रश्न आहे. आपण सुरुवात नाही केली तर काय? मनुस्मृती जी आहे, आपण मनुस्मृतीच्या विरोधामध्ये बोलतो. मनुस्मृतीच्या विरोधामध्ये का बोलतो? तर जाती व्यवस्था तिला समर्थन करणं, जाती व्यवस्था राबवणं आणि जाती व्यवस्थेमार्फत शूद्र आणि अतिशूद्र म्हणून ज्या गणल्या जातात जाती, त्यांचं निर्दालन करणं, त्यांच्यावर गुलामी लादणं, हे मनुस्मृतीचं जसं काम आहे, तसं मनुस्मृती ही जशी जाती व्यवस्था टिकवून ठेवते तशी पितृसत्ताक व्यवस्था सुद्धा टिकवून ठेवते. आणि पितृसत्ताक व्यवस्था ही प्रत्येक जातीमध्ये आहे, प्रत्येक घरामध्ये आहे. घरामध्ये आमचे एक मित्र म्हणायचे की सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी जी चळवळ सुरू केली त्यानंतर घराघरातून सावित्री जन्माला आली,
पण ज्योतिबा अजून कुठे दिसत नाही. तर ते ज्योतिबा आपल्या घरामध्ये जन्माला येऊ देत. ज्योतिबानी जसं सावित्रीबाईंना पुढे केलं आणि हिंमत दिली आणि एक समर्थ व्यक्तिमत्व स्त्रियांच्या प्रश्नावरती, जातीच्या प्रश्नावरती, एकूणच समाजात मध्ये जी काही गुलामी आणि त्याला धरून जे वर्चस्व वरच्या जातींचं चाललेलं आहे त्याच्या विरुद्ध समाजाला तयार करण्यासाठी म्हणून तेवढी ताकद, तेवढी हिंमत सावित्रीबाईंना दिली. आपल्या समाजातून सुद्धा अशा सावित्रीबाई निर्माण करण्यासाठी तुमचं सहकार्य हवं आहे. तक्रार निवेदन प्रति माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सेवेशी विषय शहादा येथील खाजगी कोचिंग क्लासेस मधील दलित अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या विनयभंग करणाऱ्या संचालकावर कठोर कारवाई करण्याबाबत अर्जदार नंदुरबार जिल्ह्यातील समस्त आंबेडकरवादी आणि पुरोगामी समाज संघटना व समाज बांधव आम्ही खालील सह्या करणारे सर्व पुरोगामी आंबेडकरी संघटनांचे सदस्य, पदाधिकारी व समाज बांधव आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की शहादा येथील प्रवक्ता अकॅडमी, आता त्याचे पुढचे नाव शीतल अकॅडमी होतं. नाही, ते वेगळंच आहे, हे वेगळं आहे. ते वेगळे आहे का? ते वेगळं आहे.